हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्र क्लासमध्ये. आपण स्टडी करत आहोत श्री भक्तिरसामृत सिंधू. तर आपण आज भक्तिरसामृत सिंधू मध्ये लास्टचा अध्याय होणार आहोत. अध्याय नंबर 19, प्रेम भक्ती. एकदम सुरुवातीला प्रॉपर लिहितात, जेव्हा भक्ताची स्वतःच्या विशिष्ट संबंधानुसार श्रीकृष्णांवर प्रेम करण्याची इच्छा अत्यधिक तीव्र होते, तेव्हा त्याच्या या अवस्थेस शुद्ध भगवत प्रेम असे म्हणतात. भक्त आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेनुसार प्रारंभी भक्तिमय सेवेच्या नियमांचे पालन करण्यात कार्यरत असतो, आणि तसे केल्याने जेव्हा तो सर्व भौतिक प्रदूषणांपासून पूर्णपणे शुद्ध होतो, तेव्हा त्याच्यामध्ये भक्तिमय सेवेकरता रुची आणि आसक्ती विकसित होते. कालांतराने हीच रुची आणि आसक्ती उत्कट झाल्यावर तिचे प्रेमात रूपांतर होते. सो दॅट्स हाऊ आदव श्रद्धा तथा साधू संघ तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती तथा निष्ठा, रुची, भाव आणि शेवटला प्रेम, हा प्रवास आहे आपला. राईट. अनर्थ निवृत्ती नंतरचा. मग ह्याला प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली प्रेम जो शब्द आहे, प्रेम हा शब्द पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संबंधातच उपयोगात आणला जाऊ शकतो. का? कारण या जगामध्ये प्रेम नाहीये. या जगामध्ये काय आहे? केवळ काम आहे. आत्मेंद्रिय प्रतिवांछा तारबोली काम, कृष्णेंद्रिय प्रतिवांछा धार प्रेम नाम. चैतन्य चरित्रामध्ये याची व्याख्या दिलेली आहे की स्वतःच्या इंद्रियांना तुष्ट करण्याकरता जे प्रयत्न या जगामध्ये केले जातात, ते प्रयत्न म्हणजे काम भावनेचे प्रयत्न आहेत. आणि भगवंतांच्या इंद्रियांना जेव्हा आपण तुष्ट करण्याकरता प्रयत्न करतो, दॅट इज वास्तविक प्रेम. म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये निस्वार्थ भावाने केलं जाणारं प्रेम फार कमी आहे, म्हणजे नाहीच आहे ऑलमोस्ट. त्याचं एक जवळचं उदाहरण दिलं तर आई आणि मुलाचं उदाहरण असेल, लहान बाळाचं आणि आईचं. त्याच्या व्यतिरिक्त त्याला क्लोज उदाहरण काय नाहीच आहे जगामध्ये. तर प्रभुपाद म्हणतात की यू स्क्रॅच माय बॅक अँड आय स्क्रॅच युअर बॅक. तुम्ही माझी पाठण खाजवा, मी तुमची पाठण खाजवतो. हरे कृष्ण. म्हणजे तुम्ही बेसिकली माझं काम करून द्या, मी तुमचं काम करेल. हा जगाचा व्यवहार आहे ना. त्याच्या पलीकडे जगाची व्याख्या काहीच नाहीये. अजून तुम्ही या दोन शब्दांच्या पलीकडे जगाची काहीच व्याख्या देऊ शकत नाही. मग निस्वार्थपणे प्रेम या जगामध्ये नाहीच आहे. म्हणून प्रेम हा शब्द ऍक्च्युली भगवंतांच्या संदर्भामध्येच वापरला जाऊ शकतो, प्रभुपाद त्याला म्हणतात तिथे. आणि अशा प्रेमाचे दोन मेन फाटे फुटतात. राईट. तर प्रभुपादाने खाली दिलेलं आहे, पंचरत्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख आढळतो की ज्यावेळी काम भगवंतांना अर्पण केला जातो आणि त्याच्याप्रती एक प्रकारचे ममत्व उत्पन्न होते, त्यावेळी त्या अवस्थेला भीष्म, प्रल्हाद, उद्धव आणि नारद यांच्यासारख्या महान आचार्यांनी शुद्ध भगवत प्रेम असे म्हटले आहे. तर त्याला दोन गोष्टी असतात. एक असतात तदीयत्व आणि दुसरं असतं ममत्व. तदीयत्व म्हणजे काय? की गॉड इज ग्रेट, भगवंत महान आहेत, शक्तिशाली आहेत, आणि मी त्यांना प्रार्थना केली पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. हे म्हणजे काय? तदीयत्व. की ईश्वर महान आहे, मैं भगवान को प्रणाम करतो. बेसिकली ऐश्वर्य भाव. राईट. आणि जनरली 99% लोक जगामध्ये असेच असतात. इवन आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा भगवान, आणि चांगली गोष्ट आहे की ईश्वर महान है, भगवान को प्रणाम करना चाहिए, वो सबका देखभाल करते हैं, ही इज ऑल इन ऑल. पण याच्याहूनही पलीकडे जेव्हा आपण शुद्ध भक्तीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा शुद्ध भक्तीमध्ये ममत्व भाव येतो. ममत्व भाव म्हणजे काय? हाँ ठीक है, ईश्वर ग्रेट है, भगवान महान है, राइट, लेकिन उनका मेरे साथ कुछ संबंध है और मेरे साथ उनका पर्सनल रिलेशनशिप है, और उस रिलेशनशिप की वजह से वो भगवान मेरे हैं. तुम्ही म्हणता ना माझे आहेत ते, मग त्याने काय होतं? ममत्व उत्पन्न होतं. तुम्ही असं नाही म्हणत की भगवान ते सगळ्या जगाचे आहेत, भगवान ते सगळ्यांचे आहेत. नाही, ते सगळ्या जगाचे असतील पण ते माझे पण आहेत, माझे आहेत ते. जस्ट लाईक वृंदावनमध्ये यशोदामाई, ती काय विचार करते की कृष्ण काय माझं बाळ आहे छोटंसं, आणि याला जर मी खायला प्यायला घातलं नाही तर हा आजारी पडेल. हरे कृष्ण. आता ईश्वर सगळ्यांना खायला प्यायला घालतात. ईश्वराला कधी आजारी, म्हणजे ईश्वर कधी आजारी पडेल का त्याला खायला भेटले नाही म्हणून? पण ही जी ममत्वाची भावना आहे,
याने भक्तीमध्ये मधुरता वाढते. पण ही ममत्वाची भावना, मधुरता कधी येणार? जेव्हा तुम्हाला वास्तविक प्रेम उत्पन्न होईल. सो अदरवाईज लोक काय असतात की भगवंत म्हणजे काय, आपल्या गरजा पूर्ण करणारे एक व्यक्ती आहेत, त्यांना आपण नमस्कार करत राहिलं पाहिजे, ते आपल्या गरजा पुरे करतात. इट इज नॉट बॅड, काय वाईट नाही याच्यामध्ये, चांगलंच आहे. पण भगवंतांची जर आपल्याला एकदम इंटिमेट आणि पर्सनल रिलेशनशिप बनवायचं असेल तर आपल्याला त्यांच्याशी संबंध बनवावा लागेल. 5 रसांमध्ये साख्य, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य. राईट. सो म्हणून यशोदा माई का विचार करते कि मेरा बच्चा है वो, अगर कुछ कल गलती करेगा तो मेरे ऊपर नाम आएगा, उसकी इज्जत खराब होगी, उसके लिए मुझे उसको ठीक करना पड़ेगा. म्हणून ती काय करते, दामोदर लीला. राइट. मुझे उसको डिसिप्लिन करना चाहिए. भगवान को कोई डिसिप्लिन करने जाएगा तो क्या होगा? हरे कृष्ण. यू नो, भगवान कभी अनडिसिप्लिन हो सकते हैं क्या? नहीं हो सकते. बट दॅट्स द, तो भाव त्यांनी प्राप्त केलेला यशोदेने. राईट. त्याच प्रकारे श्रीमती राधाराणी, यू नो, ती काय विचार करते, हे कृष्ण माझे आहेत. राईट. आणि म्हणून जेव्हा तिला कळतं, कधी कधी जेव्हा राधाराणीला कळतं की कृष्ण चंद्रावली सोबत आहेत, तर तिला राग येतो. हरे कृष्ण. राईट. मग ती काय करते, नाही बोलायचं आज, मला बोलायचंच नाहीये. राईट. दॅट्स हाऊ मान लीला. तुम्हाला तिकडे जायला कोण सांगितलं? आता तसं बघायला गेलं तर भगवंत सगळ्यांचे आहेत. राईट. भगवंत कुठे जाऊ शकतात? नाही, पण ती तिकडे का गेली, चंद्रावलीकडे का गेली? ऍक्च्युली बघायला गेलं ना की ब्रजवासांना भानच नसते की कृष्ण भगवान आहेत. ब्रजवासी काय बघतात, कृष्ण मेरे हैं, बस मैंने कुछ जानती हूँ, वो भगवान है चलेगा, वो होंगे आपके भगवान, लेकिन मेरे लिए मेरे कौन है, श्याम सुंदर है. सो म्हणून तुम्ही बघाल, जेव्हा कधी कृष्ण जर चंद्रावली किंवा दुसऱ्या सखींकडे गेले, चंद्रावली म्हणजे अपोजिट पार्टी. राईट. तर तिला राग येणार. राईट. आणि मग ती म्हणते की जर तुम्हाला तिच्यासोबत राहायचं असेल ना तर माझ्याकडे येऊ नका अजिबात. हरे कृष्ण. ही जी भावना आहे, महत्वाची भावना, कि मेरे हैं वो और उनके ऊपर मेरा अधिकार है, मेरा कंट्रोल है. आता ही काय कंट्रोलशिप, भौतिक कंट्रोलशिप नाही, आध्यात्मिक कंट्रोलशिप आहे. म्हणजे अशी कंट्रोलशिप आहे की अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह मेंटॅलिटीने भगवंतांना अतिशय आनंद वाटतो. मेरे भक्त क्या सोचते हैं कि मैं उनका हूं, वो मेरे को कंट्रोल करना चाहते हैं और इसकी वजह से मुझे बड़ा आनंद आता है. बट भगवान को कंट्रोल कर ही कौन सकता है? उनके भक्ति कंट्रोल कर सकते हैं ना. बाहेरचे लोक कंट्रोल नाही करू. भगवान बाहेरच्या लोकांच्या पकडमध्येच येत नाहीत, पण जे भक्त आहेत त्यांच्या पूर्ण टोटल पकडमध्ये आहेत भगवंत. जेव्हा वृंदावनमध्ये छोटे कृष्ण आहेत किंवा महाप्रभूंची लीला तुम्ही बघितलेली आहे, छोट्या निमाईला ते सगळ्या माताजी लोक उठून फेकत असतात बॉल सारखं, इकडून तिकडे तिकडून इकडे, कॅच, निमाई को कॅच करो, निमाई को कॅच करो. राईट. भगवंत हातामध्ये खेळला म्हणून जातात भक्तांच्या, आणि भगवंतांना ते आवडतं की मेरे भक्त सोचते की मैं उनका हूं. राईट. म्हणून तुम्ही ते भजन ऐकलं असेल, भक्तिविनोद ठाकूरचं भजन आहे, ते म्हणतात ना, आम्ही तो तुम्हार तुम्ही तो आमार. राईट. काका जे अपार धने, अरे हम आपके हैं और आप हमारे हैं. सी लक्षात ठेवा, जे या जगामध्ये विकृत भावामध्ये जे काही भावना आलेल्या आहेत भौतिक जगामध्ये, हम बने तुम बने एक दूजे के लिए, ह्या सेम ऍक्च्युली भावना आध्यात्मिक जगामध्ये असतात, परंतु शुद्ध विशुद्ध भावामध्ये असतात, त्या प्युअर मध्ये, एकदम प्युरिटी. या जगात जर तुम्ही म्हटलं की हम बने तुम बने एक दूजे के लिए, ऍक्च्युली असं आहे का? हरे कृष्ण. असं नाहीये. हम बने आपके प्रॉपर्टी के लिए, आपके पैसे के लिए, और आप भी हमें क्यों बना रहे हैं, हमको मालूम है आप बना रहे हैं हमको. हम आपको बनाते रहते हैं, आप हमको बनाते रहते हैं. की तुम काय काय लोक म्हणतील असं नाहीये प्रभूजी, तुम्हाला काय माहिती, हमारा प्रेम कहानी सच्चा है. सच्चा है, चेक कर लेना, टेस्टिंग कर दे उसको इलेक्ट्रिक शॉक देके. हरे कृष्ण. राईट. दिस इज, ही प्रार्थना आहे. आणि इथे प्रभुपाद लिहितात पुढे, भीष्मदेवांसारख्या महान भक्तांनी असे म्हटले आहे की भगवत प्रेम म्हणजे इतर कोणत्याही व्यक्ती करता असलेल्या तथाकथित प्रेमाचा संपूर्णपणे त्याग करणे
भीष्मांचे असे मत आहे की प्रेम म्हणजे आपला सर्व स्नेह संपूर्णपणे एका व्यक्तीवरती केंद्रित करून इतर कोणत्याही व्यक्तीविषयी असणारे सर्व स्नेह संबंध संपुष्टात आणणे होय. हरे कृष्ण. मग आता माझं जर प्रेम वाटलेलं असेल, थोडं माझ्या बायकोला, थोडं मुलाला, थोडं माझ्या शेजाऱ्याला, थोडं ऑफिसमध्ये किंवा थोडं सरकारला, थोडं याला त्याला, तर माझं प्रेम वाटलं गेलेलं ना 24 ठिकाणी. पण इथे भीष्मदेव काय म्हणतात, सेकंड पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे, असे हे प्रेम भगवंतांवरती केंद्रित करता येते. या प्रेमाचे दोन प्रकार आढळतात, भावापासून उत्पन्न होणारे प्रेम आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे उत्पन्न होणारे प्रेम. राईट. सो दॅट्स हाऊ तदियत्व आणि ममत्व. बेसिकली ऐश्वर्य आणि माधुर्य. माधुर्यामध्येच ममत्व आलं, त्याचे वेगवेगळे कॅटेगरी आहेत. राईट. आणि ऑफकोर्स नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये पुढे तुम्ही गेलात नेक्स्ट पानावरती, तो प्रभुपाद सांगतात की ये जो भक्ति है उसको किस प्रकार प्राप्त कर सकते हैं हम लोग. दोन प्रकारे प्राप्त करू शकतो आपण. तर दोन प्रकार दिलेले आहेत. एक म्हणजे जो वरती लिहिलेला ना पॅराग्राफ भावप्रेमच्या अंडर, पहिला पॅराग्राफ, दॅट इज वैधी साधना भक्तीद्वारे, आणि दुसरा सेकंड पॅराग्राफ आहे वैधी रागानुगा भक्तीद्वारे. दोन प्रकार आहेत, तेच आपण ज्या ऑलरेडी डिस्कस करत आलेलो आहोत. दोन प्रकारे आपण भगवंतांच्या या भावभक्ती प्राप्त करू शकतो, वैधी साधना भक्ती आणि वैधी रागानुगा भक्ती. साधना भक्ती म्हणजे साधना करणे, आणि भावभक्ती म्हणजे रागानुगा म्हणजे साधना भक्ती करता करता आपल्यामध्ये ऑटोमॅटिक भाव उत्पन्न होतो भगवंतांची सेवा करण्याचा. ते उदाहरण दिले तिथे. तर साधना भक्ती म्हणजे नियम म्हणजे पालन करणे. आणि सेकंड पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे पद्मपुराणात रागानुगा भक्तीतून उत्पन्न झालेल्या भावाद्वारे प्रेम कसे उत्पन्न होते याचे उदाहरण दिलेले आहे. चंद्रकांती नावाच्या एका प्रसिद्ध गौरववर्णीय युवतीने श्रीकृष्ण आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी खडतर ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. तिने सतत त्यांच्या दिव्य रूपाचे ध्यान व त्यांच्या लीलांचे कीर्तन केले. तिने श्रीकृष्णांविना अन्य कोणालाही पतिरूपात न स्वीकारण्याचा निर्णय केला. केवळ श्रीकृष्ण आपले पती व्हावेत अशी तिची दृढ इच्छा होती. वन एक्झाम्पल. तिच्यामध्ये हा भाव आलेला आहे की मला भगवंताशिवाय कोणी नको. मग तिला विधिविधानांची गरज पडत नाही, ती 24 तास भगवंताचं स्मरण करत असते. राईट. मग हे असे जे असतात कॅटेगरी ते पूर्व अभ्यासाने, मागच्या जन्मामध्ये त्यांनी भजन भक्ती केलेली आहे, या जन्मात त्यांना ताबडतोब मागच्या जन्माचं ते कॅच करून पुढे पडतात. मग बघा ना, काही काही असे भक्त असतात ते भक्तीमध्ये येतात, आपल्याहूनही उशिरा येतात ते लोक, पटपट पटपट 69 पिकअप करतात, फटपट दीक्षा वगैरे घेऊन फटपट पुढे निघून जातात. आपल्याला कळत पण नाही कधी आले, कुठे एकदम पुढे गेले. पुढे म्हणजे मॅनेजरियल पोझिशन नव्हे, भक्तीमध्ये. राईट. त्यांच्यामध्ये भाव प्रकट झालेला असतो. याचा अर्थ असा की त्यांनी मागच्या जन्मामध्ये कॅच केलेलं आहे ऑलरेडी, आणि या जन्मात त्यांना फक्त कुठेतरी कनेक्ट करून घ्यायचं होतं आणि ते पटकन कनेक्ट होऊन गेले. सो दॅट इज द एक्झाम्पल. मग आता नेक्स्ट पॅराग्राफमध्ये प्रोपाल लिहितात की ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रकार आहे, कधी कधी डायरेक्ट भगवंतांची कृपा पण होऊ शकते आपल्यावरती, भगवंतांची असाधारण कृपा. राईट. प्रोपाल लिहितात ज्यावेळी एखादा भक्त प्रेम भावनाने युक्त होऊन श्रीकृष्णाच्या संगतीत राहतो, त्यावेळी आपण जाणून घेतले पाहिजे की भगवंतांनी आपल्याला विलक्षण अहेतुकी कृपेने त्याला हे पद अर्पण केलेले आहे. कधी कधी काय काय एवढे असतात ना जे त्यांना अचानक विशेष आकर्षण, एक तर कॅटेगरी झाली मागच्या जन्माचं कनेक्शन, पण काही काही लोकांना आपल्याला दिसत पण नाही की मागच्या जन्माचं काय आहे का नाहीये, पण पुन्हा 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 भगवंतांनी त्याला विशेष कृपा प्राप्त होत असते. समजून घ्या की भगवंतांनी त्याला विशेष कृपा दिलेली आहे. राईट. जसं उदाहरण दिलेलं आहे तिथे. या असाधारण कृपेचे उदाहरण श्रीमद भागवतातील या श्लोकात आढळते. यामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, वृंदावनातील व्रजगोपींनी माझ्या प्राप्तीसाठी वैदिक शास्त्रांचे अध्ययन केले नाही, कोणत्याही तीर्थांना भेट दिली नाही, कोणत्याही नियमांचे कठोरपणे पालन केले नाही, आणि कोणत्याही प्रकारची तपस्या केली नाही. केवळ माझ्या संगतीमुळे त्यांना भक्तिमय सेवेची परमावधी प्राप्त झालेली आहे. हरे कृष्ण. त्यांनी 16 माळा नाही केल्या असं नाहीये. त्यांनी 16 माळा केल्या नाही कारण ते 24 तासच माळा करत असतात. हरे कृष्ण. त्यांना काउंटिंगची गरज पडत नाही आपल्यासारखी. अरे काउंटिंग झाले का 16, चेक करा बाई, 4 भक्तांना लावा याच्या मागे चेक करायला, पोलीस चौकशी करा, याच्या चॅन्टिंग कशी चालली,
हे सगळं त्यांना करायची गरज नाही, कारण दे आर 24/7 कृष्णा कॉन्शियस, दे आर ऑलवेज चॅन्टिंग. या जगामध्ये काय केलं म्हणतात, हम तो मन में करते रहते, हे सगळं डुप्लिकेट. ते खरं गोपींनी म्हटलं तर चालेल की हम मन में भगवान का नाम स्मरण करते रहते, आपण म्हणून चालणार नाही. राईट. सो दिस इज द एक्झाम्पल की भगवानांची विशेष कृपा प्राप्त झाल्यानंतर आपण ऑटोमॅटिक भगवानाची भक्ती करण्याविषयी उन्नत होऊन जाऊ. मग आता मग असं जर असेल तर आपण भगवानाच्या याच्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे का, कृपेवरती? ऑफकोर्स अवलंबून राहिलं पाहिजे. पण आपण असं विचार नको करायला की मला चॅन्टिंग करायची गरज नाही, मला जेव्हा भगवंत कृपा देईल तेव्हा देतील. नाही, असं नको. ते असं ना काय का ऑनररी PhD, ऑनररी PhD पण भेटते ना, पण ऑनररी PhD करण्याकरता तुम्ही काहीतरी विलक्षण कार्य केलेलं पाहिजे, कुठेतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे किंवा काहीतरी राजनैतिक कार्य केलं पाहिजे, काहीतरी वॉट एव्हर. मग कुठलीही कॉलेजची संस्था ही कुठली संस्था आपल्याला काय ऑनररी डिग्री काय ऍक्च्युअली फ्रीमध्ये देत नाही. तुमच्या काहीतरी कार्याला गौरवान्वित करण्याकरता तुम्हाला देते ऑनररी PhD डिग्री किंवा वॉट एव्हर. सो त्याच प्रकारे आपल्याला भेटणारी कृपा सुद्धा त्याला बॅकग्राऊंड असतो, नाही असं नाही. पण समजून घ्या की विशेष कृपा प्राप्त झालेली आहे आपल्याला. आणि भक्ताचा स्वभाव कसा असतो की भक्त कधी डिमांड करत नाही. वी डोंट डिमांड कि अरे कृष्ण दो ना कृपा जल्दी से, क्या इतना हमको तकलीफ है, सब बहुत मैं कंटाल गया हूँ, जल्दी कृपा दो. राईट. आपण म्हणू शकतो, असं पण डिमांड करू शकत नाही. सो कसं आहे की जर आपण समजा हे उदाहरण दिलेलं आहे, समजा आपण एखाद्या विहिरीमध्ये पडलेलो आहे, राईट, आणि बाहेरचा कोणी व्यक्ती येऊन आपल्याला जर उचलत आहे, आपण त्याला हात दिलेला आहे, तर आपलं कर्तव्य काय, त्याचा हात पकडून ठेवणे ना. आपण मध्येच हात सोडला तर काय होईल, हरे कृष्ण, आणखीन जोरात वरना पडेल, जोरदार, पहिल्यापेक्षा जास्त मार लागेल. सो आपलं काम आहे की त्यांनी हात दिलेला पकडायचा आणि त्याला खेचू दे ना हात. आपलं काम फक्त त्यांचा हात पकडणे, आणि ते हात पकडणं म्हणजे आपल्या करता ट्रान्सलेट होतं 16 राऊंड्समध्ये, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो दॅट्स वाय आपण डिमांड नाही केली पाहिजे, कारण डिमांड म्हणजे खास करून आपण जेव्हा जुने होतो ना, स्पेशली आता तुम्ही भक्तिशास्त्री पूर्ण केली, सगळं झालं तुमचं आता, तर तुम्हाला वाटेल की आता भगवंतांनी विशेष कृपा दिली पाहिजे, आता आपण विशेष डिवोटी आहोत, आपल्याला मंदिरामध्ये एक लेखाने सलाम केला पाहिजे आणि आपल्याला रिस्पेक्ट भेटला पाहिजे, आम्ही भक्तिशास्त्री आहोत, हे ते आहोत, ते वगैरे वगैरे. हरे कृष्ण. जे काय तुमच्या मनामध्ये येत नसेल, असं यायला नको. आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी स्पेशल हे भेटलं पाहिजे, ट्रीटमेंट. सो दॅट इज नॉट गुड. राईट. त्याला म्हणतात डिमांड. ऍक्च्युअली डिमांड करणे म्हणजे काय, डिमांड करणे म्हणजे ट्राइंग टू कंट्रोल कृष्ण. मेरे जैसे मैं बोलता हूँ वैसे होना चाहिए, यार ऐसा नहीं होता यहाँ पे. आपण भगवंताने कसं प्रेम केलं पाहिजे, विदाउट टर्म्स अँड कंडिशन्स. जर भगवंताने सांगितलं की तुला आता अजून 1,00,000 वर्ष वाट बघायचं आहे, तर आपण काय व्हायला पाहिजे, हरे कृष्ण, रेडी व्हायला पाहिजे. 1,00,000 साल बाद तुमको मैं कृपा दूंगा. हा ठीक आहे. कारण ज्या क्षणी भगवंतांनी म्हटलं ना कृपा दूंगा, तिथनच आपल्याला कृपा प्राप्त झालेली आहे बाबा. आपण असे किती अब्जो करोडो जन्म घातले जगामध्ये, जसं नाही का त्याला सांगितलं होतं मुकुंदला, भगवंतांनी म्हटलं की मैं उनको दर्शन नहीं दूंगा, महाप्रभू म्हटले मैं नहीं दर्शन दूंगा उसको. कह दो मुकुंद को कि उसको आफ्टर 10 मिलियन लाइफ ही विल गेट माय दर्शन. जेव्हा मुकुंदने जेव्हा बाहेर ऐकले की 10 मिलियन लाइफ के बाद दर्शन मिलेगा, उड्या मारायला लागला. मुझे दर्शन मिलेगा, मुझे दर्शन. ही असते उत्सुकता भक्ताची. महाप्रभू म्हटले बुलाव उसको, अभी बुलाव. अभी दर्शन दे देता हूं. शेवटी काय आहे ना, भगवंत आपली चेतना बघतात. इट इज नॉट अ मॅटर ऑफ आपण काय डिग्र्या पुऱ्या केल्यात किंवा आपण किती महान साधक आहोत किंवा आपण किती अकॉम्प्लिशमेंट केलेली आहे भक्तीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, असायला हवेत, पण ह्याहूनही फार महत्वाची आपली चेतना आहे. शेवटी भगवंत आपल्याला शेवटपर्यंत आपल्या चेतनेने टेस्टिंग करणार. इसकी चेतना क्या है. मग आता मुकुंदची चेतना काय आहे, आई एम रेडी टू वेट फॉर 10 मिलियन लाइफ टाइम, करूंगा इंतजार. 10 मिलियन लाईन बोला ना चलेगा. आणि एक्स्ट्रासी मध्ये उड्या मारतोय. मग भगवंतांना काय वाटणार, मग आता भगवंत काय म्हणतील त्याला, म्हणजे किती, म्हणजे असा भक्त पाहिजे जो तयार आहे जन्मोजन्मी वाट बघायला. 10 मिलियन लाईफ मध्ये मला कळतं का काय, एक जन्म आपल्याला नकोच झालेला आता इथे. म्हणते कधी इथे युद्ध होईल आणि काय होईल का सांगता येत नाही. तरी आपल्याला काय नाहीये, जे तिथे राहतात ना बाहेर मिळेल असल्या लोक, त्यांना विचारा तुम्ही.
हालत खराब आहे. नेक्स्ट मिसाईल कुठे येऊन पडेल, कुठला बॉम्ब कुठे पडेल, रात्री झोपलेला माणूस सकाळी उठेल का नाही, गॅरंटी नाही काही. मग असं जीवन आपल्याला नकोसं वाटतं ना. मग असं नाही का विचार करू की आपल्याकडे काय तसा प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याकडे पण कधी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. पण स्टील जेव्हा भगवंत म्हणतात की मैं आपको कृपा दूंगा, म्हणजे त्यांनी कृपाचा वर्षाव चालू केलेलाच आहे. आणि मग आपली ती मानसिकता चेक केली जाते. आणि जर आपण जर अशा मानसिकतेमध्ये भगवंतांना जर स्वीकारून घेतलं तर आपलं भक्तिमय जीवन सक्सेसफुल झालेलं आहे. इथे आपण डिमांड करायची नाही किंवा आपण अननेसेसरीली काही तक्रार पण करायची नाही. सब भगवान को मालूम है, सब जानते हो किसको क्या देना है क्या नहीं देना है, किसको क्या जरूरत है, सब जानते हो. आपण कशाला उगाच जजमेंट करायची, उस डिवोटी को इतना क्यों दिया, मेरे को क्यों नहीं दिया, अरे उसको जरूरत है इसलिए दिया मैंने, तेरे को जरूरत नहीं है अभी, नहीं मुझे को जरूरत है, मुझे लगता है ऐसा तो ले ले फिर. आणि मग त्या गोष्टी घेऊन त्याचं आणखीन पतन होऊन जातं. आपल्याला काय पाहिजे आणि काय गरज भक्ती करता आवश्यक भगवंतांना बरोबर माहिती आहे. राईट. सो दॅट चौथं प्रबोधन इथे दिलेले आहे, असाधारण कृपा, भगवंतांची असाधारण कृपा. राईट, तुम्ही ते वाचू शकता पॅराग्राफ मध्ये. लाईक दॅट. आणि शेवटला त्यांनी दिलेलं आहे शुद्ध भक्तांची संगती, लास्ट पॅराग्राफ मध्ये. कृष्णप्रेम प्राप्त करण्याच्या अनेक प्रक्रिया आतापर्यंत स्पष्ट करण्यात आल्या आहेत, पण तरीही कृष्णप्रेमाची दिव्य अवस्था प्राप्त करण्याच्या सर्वोत्तम मार्गाविषयीचे स्पष्ट करण्यात रूप गोस्वामी करीत आहेत. प्रेम भक्तीचा प्रारंभ श्रद्धेने होत असतो. शुद्ध भक्तांचे अनेक संघ आणि समाज आहेत आणि अल्पशा श्रद्धावान मनुष्यानेही अशा समाजामध्ये शुद्ध भक्तांचा संघ घेण्यास प्रारंभ केला तर तो शुद्ध भक्तिमय सेवेत अतिशय त्वरेने प्रगती करू शकतो. शुद्ध भक्तांचा प्रभाव असा असतो की अल्पशा श्रद्धावंतानेही अशा भक्तांचा संघ घेतल्यास त्याला भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यांच्यासारख्या प्रमाणभूत शास्त्रातून भगवंतांविषयी श्रवण करण्याचा लाभ मिळतो. राईट. आणि मग ऑफकोर्स दॅट्स प्रभाव त्याला प्रोग्रेस पुढे करतात. अशा प्रकारे सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांच्या कृपेने मनुष्य अशा प्रामाणिक शास्त्रांवरील वर्णनांवर हळूहळू आपली श्रद्धा विकसित करतो. शुद्ध भक्तांचा संघ करण्याची ही प्रथम अवस्था होय. दुसऱ्या अवस्थेत अधिक प्रगत आणि परिपक्व झालेला तो भक्त आपोआपच भक्तिमय सेवेच्या नियमांचे शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली पालन करण्याचे मान्य करतो व त्या भक्ताला आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारतो. या पुढच्या अवस्थेत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो भक्त वैदिक भक्तिमय सेवेच्या प्रक्रियांचे पालन करतो आणि अशा क्रियांचा परिणाम म्हणून तो सर्व प्रकारच्या अनर्थांपासून मुक्त होतो. अनर्थांपासून निवृत्त झाल्यानंतर त्याची श्रद्धा स्थिर होते आणि त्याच्यामध्ये भक्तिमय सेवेकरता दिव्य रुची उत्पन्न होते. त्यानंतर त्याच्या ठायी भाव आणि शेवटच्या स्थितीत शुद्ध कृष्णप्रेम विकसित होते. शुद्ध भगवत प्रेम विकसित होण्याच्या या विविध अवस्था आहेत. बेसिकली आदव श्रद्धा तथा साधुसंगचा विस्तार केला प्रभुपादांनी. म्हणून आपल्याकरता सत्संग हा फार महत्वाचा आहे, भक्तांचा संघ. जेव्हा भक्तिरसामृत सिंधू इथे आपण कंक्लूड करत आहोत आणि प्रभुपादांनी जेव्हा इथे याला कन्क्लुजन दिलेलं आहे तर प्रभुपाद त्याला काय म्हणतात, असोसिएशन ऑफ द डिवोटी, सत्संग. भक्तांच्या संघाविना आपल्याला करता काही साध्य होऊ शकत नाही. राईट. अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि इथे ओके, पुढे सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये प्रॉपर लिहितात. मूळ प्रेमरूपी वृक्षाच्या विविध शाखांच्या रूपात असलेले स्नेह आणि प्रेमाचे प्रकार या ठिकाणी अधिक वर्णन केले जाणार नाही. प्रेमाच्या या सर्व प्रकारच्या प्राकट्यांचे वर्णन श्रील सनातन गोस्वामींनी आपल्या भागवतामृत नामक ग्रंथात केले आहे. हा स्नेह आणि प्रेमाचा विषय जरी अत्यंत गोपनीय असला तरी सनातन गोस्वामींनी याचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
श्रील रूप गोस्वामी अशा प्रकारे भक्तिरसामृत सिंधूतील पहिल्या विभागाचे वर्णन या ठिकाणी समाप्त करतात. ते हा ग्रंथ सनातन गोस्वामींच्या दिव्य आनंदासाठी अर्पण करीत आहेत. आणि त्याचबरोबर गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी यांनाही ते हा ग्रंथ अर्पण करीत आहेत. त्यांच्या या कथनावरून असे वाटते की भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथाच्या लिखाणाच्या वेळी महान आचार्य शील जीव गोस्वामी फार मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले नव्हते. अशा प्रकारे भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथाच्या प्रथम विभागावरील भक्तिवेदांत भाष्य पूर्ण झाले. भावभक्ती मार्गावरील भाष्य आता पुढे देण्यात येईल आणि ते आपण सगळ्यांनी आपापलं वाचावं. हरे कृष्ण. सो दिस इज हाऊ भक्तिरसामृत सिंधू आहे. आणि आपण सर्वांनी भगवंतांच्या कृपेची याचना करावी, वाट बघावी, कधी डिमांड करू नये. भगवंतांनी जेव्हा आपल्याला स्वेच्छेने भक्ती देतील तेव्हा आपण प्राप्त करावी. मागावं आपण, पण डिमांड करू नये. डिमांड करणे आणि मागण्यामध्ये फार फरक असतो. राईट. जसं प्रभुपाद अमेरिकेला गेले. राईट. प्रभुपाद अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी काही डिमांड केली नाही केली. भारतामध्ये 40 वर्ष संघर्ष केला. 40 years हार्ड स्ट्रगल. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा संघर्ष केला, कठीण संघर्ष 1 वर्ष. राइट. कधी भगवंताने बोलले नहीं क्या भगवान मैं आपके लिए इतना मेहनत कर रहा हूँ, रेड कार्पेट डाल दो ना. 4-5 बड़े बड़े डोनर को भेज दो, मेरा काम हो जाएगा और फिर आराम करूंगा. नहीं. राइट. सो शिला प्रभुपाद स्ट्रगल्ड, फेल्ड क्वाइट अ लॉट ऑफ टाइम. फेल पण झाले प्रभुपाद बऱ्याचदा. इथे आता झांसीमध्ये त्यांनी एवढा मोठा उपक्रम चालू केला होता, नाही झाला सक्सेसफुल. भारतामध्ये बराच प्रयत्न केला, सक्सेसफुल नाही झाले. पण प्रभुपादांनी जिद्द सोडली नाही की मुझे गुरु ने आदेश दिया, मुझे सेवा करना है तो सेवा करना है, चाहे सक्सेस या फेल्युअर, दोनों सक्सेस ही भक्ती में. राईट. त्याचप्रमाणे राधाकृष्ण स्वामी महाराज आपण बघतो, आपले गुरु महाराज न्यू वृंदावनला किती स्ट्रगल केलं त्यांनी. भयानक स्ट्रगल. तुम्ही त्यांच्या स्टोरी कधी वाचाल तर त्या पब्लिश केल्या गेल्या नाहीत कधीच, कारण महाराजांनी पब्लिश न होऊन दिले त्यांना. भयंकर स्ट्रगल न्यू वृंदावन. इवन आफ्टर कमिंग टू इस्कॉन मध्ये जेव्हा ते सेटल झाले तेव्हा तिथे पण संघर्ष, भरपूर संघर्ष. राईट. पण प्रभुपादाने महाराजांनी एकच लक्षात ठेवलं की मैं मेरे गुरु की सेवा कर रहा हूँ और जैसे मेरे गुरु चाहते हैं प्रभुपाद वैसे सेवा मैं करते जाऊंगा, चाहे इधर उधर कहीं भी. आणि त्याची परिणिती म्हणजे आज आपण बघतोय, आज आपण सगळे भक्ती करतोय. ह्या सगळ्या आचार्यांची कृपा आहे, ज्यांनी भगवंतांवरती निर्भर राहून सेवा केली. म्हणून लक्षात ठेवा, भक्तिरसामृत सिंधू किंवा भक्तिशास्त्री कोर्सचा कन्क्लुजन तुम्हाला घ्यायचं असेल तर तरी जाऊ की आपण भगवंतांवरती निर्भर राहायला शिकलं पाहिजे. त्याच्यासारखी सिक्युरिटी, त्याच्यासारखा आनंद, त्याच्यासारखं प्रेम कुठेच नाहीये. कारण तिथे काय भयच नाही ना. क्योंकि मेरे भगवान जानते हैं मुझे क्या मिलना चाहिए, क्या नहीं देना चाहिए, सब जानते हैं वो. तो मुझे डर किस बात का है. कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही मग जेव्हा भगवंतांवरती आश्रित आहो. कारण त्यांना माहिती आहे बरोबर एक्झॅक्टली मला काय पाहिजे आणि काय भेटलं पाहिजे. इनसिक्युरिटी, भांडणं, तक्रार, पॉलिटिक्स हे सगळे कुठनं निर्माण होतात? इनसिक्युरिटीमुळे. अरे मुझे ये मिलना चाहिए था, क्यों नहीं मिला, तुमको क्यों मिला. अरे भगवान तुमको जो देंगे वो उस पर सुखी रहो, क्योंकि वो जानते हैं तुम्हारे लिए क्या परफेक्ट है. राइट. सो दॅट्स हाऊ. भगवंतांच्या कृपेची ही वर्षाव आहे भगवंतांच्या कृपेचा. अशा प्रकारे आपला भक्तिरसामृत सिंधू पूर्ण आहे आणि भक्तिशास्त्र सिलेबस पूर्ण आहे. हरे कृष्ण. तर आपली भगवंतांच्या इच्छेने जर भेट झाली तर होईल नेक्स्ट भक्ती वैभवमध्ये. बघूया आता भगवंतांची काय इच्छा आहे तर आपण भेटू पुन्हा आणि आपलं डिस्कशन पुढे घेऊन जाऊ. सो भगवद्गीतेला ग्रॅज्युएट स्टडी म्हटलं जातं. तर तुम्ही आता सगळे पदवीधर झालात, ग्रॅज्युएट झालात. आणि भक्तिरसामृत श्रीमद भागवतला म्हटलं जातं पोस्ट ग्रॅज्युएट स्टडी. सो दॅट्स हाऊ. तर आपण बघूया कसं पुढे वाढता येईल. हरे कृष्ण. काही प्रश्न असेल तर बोला, टीका टिप्पणी. प्रभूजी भाग 2 पण आहे ना त्याच्यात, तो भाग 2 पण आहे याच्या पुढे. हो, भाग 2 तुम्हाला पर्सनल सिलेबस आहे, तो प्रायव्हेट. अच्छा अच्छा. आपल्या सिलेबस मध्ये फक्त दंडवत प्रणाम. बोला माताजी. प्रभूजी एक्झाम कधी आहे?
एक्झाम आय थिंक डेट दिली होती ना लास्ट टाइम आपण. ठीक आहे. श्री राधा प्रेम माताजी नंतर टाका. 96 एप्रिल. हा 26. ठीक आहे. ग्रुपवरती टाका नंतर एक्झाम 26. ओके ठीक आहे. मग तुम्ही एक्झामची तयारी करा आणि मग आपण एक्झामचं शेड्यूल लावूया. बाकी लोकांच्या ज्यांच्या काही एक्झाम राहिल्या त्यांनी एक्झाम द्या. बाकी भक्तिशास्त्री ज्यांच्या 4ही एक्झाम क्लिअर झालेल्या आहेत त्यांच्याकरता आपण मग पुढची तयारी करू. म्हणजे जे काही सर्टिफिकेट्स नाव वगैरे जे असतील ते आम्ही मग प्रोसेस चालू करू सगळं घ्यायचं. तर तुम्ही सक्सेसफुली 4 वर्ष वेट केलीत. तर विलंबाबद्दल मी क्षमस्व आहे. समहाऊ म्हणजे माझ्या सिस्टममध्येच त्रुट्या आहेत ज्यामुळे एवढा वेळ लागला. आणि तुम्ही एकदम त्याला काय म्हणतात, काही तक्रार न करता शांतपणे वाट बघत तुम्ही सिलेबस पूर्ण केला. याच्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचं, आता तुम्ही विद्यार्थीच आहात आजच्या दिवशी. उद्यापासून तुम्ही विद्यार्थी राहणार नाहीत. तर सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद. तुम्ही खऱ्या अर्थाने एक ते म्हणतात ना विद्यार्थी शिक्षक घडवतात ना. हरे कृष्ण. तसं तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. आजच्या पुरता मी शिक्षक आहे, उद्यापासून तुमच्यासोबतच आहे. राईट. कारण तुमच्याहून ज्युनियरच आहे. तुम्ही सगळे एकदम सिन्सिअर आहात भक्तीमध्ये. तर हरे कृष्ण. हरे कृष्ण. मधुसूदन प्रिय माताजी बोला. प्रभू शिक्षक विद्यार्थी घडवतात. इथं उलट आहे. केवळ भगवंताकरिताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्य नियत कर्तव्य. इथे थोडं उलट आहे. इथे विद्यार्थी शिक्षक घडवतात. आध्यात्मिक जीवन थोडं आपलं रिव्हर्स आहे. मी कुठे भरकटत राहिला असतो प्रभूजी, तुमच्यामुळे एका ठिकाणी राहून क्लास झाला. सगळे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान दिलं तुम्ही आम्हाला. हरे कृष्ण. मला संधी भेटली एवढे वर्ष वाचायची, वाचन करायची, त्याच्याबद्दल अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांचं. मी पण भटकतच असतो. आम्ही उलट आभार मानले पाहिजे प्रभूजी. अरे आम्हाला तुम्ही इतकं छान ज्ञान दिलं म्हणून आध्यात्मिक. सगळं जे काही मी ऐकलेलं आहे, चैतन्यचंद प्रभू, राधानंद स्वामी महाराज, शिल प्रभुपाद, बाकी सगळे वरिष्ठ वैष्णव, सगळ्यांचंच तुम्हाला दिलेलं आहे रिटर्न. आपलं काय याच्यामध्ये जास्त नाही, थोडंफार इकडे तिकडे अनुभव असेल ते जोडलेले आहेत बस, असं आहे. ठीक आहे. मग आपण भेटूया. येस माताजी बोला. धन्यवाद. प्रभूजी, मला एक विचारायचं होतं की आता आपलं भक्तिशास्त्रीचं म्हणजे कम्प्लीट झालं सगळं तुमची, येस. तर पुन्हा तुम्ही भक्तिशास्त्री पुन्हा केव्हा चालू करणार आहात? आता भगवंताची इच्छा. कारण अजून शिकण्याची इच्छा आहे प्रभूजी. मला पुन्हा अजून जॉईन व्हायचंय भक्तिशास्त्रीसाठीच. हो चालेल ना. मला पुन्हा ते उपदेशामृत, ईशोपनिषद वगैरे, भगवद्गीता मला पुन्हा जाणून घ्यायची प्रभूजी. अच्छा. नेम प्रभूजी, रिअली रिवाइज होऊन जाईल. हरे कृष्ण. प्रभूजी, त्यामुळे ते सगळे क्लास बंद होतील, म्हणजे सवय झाली ना प्रभूजी. तर पुन्हा आम्हाला क्लास मिळतील म्हणून मला असं वाटतं की मला पुन्हा भक्तिशास्त्र शिकायची प्रभूजी. अरे कारण जीवनामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. असं शिकणं, क्लास ऐकणं आणि ते स्वतःमध्ये उतरवणं खूप अवघड आहे प्रभूजी. येस येस. अवघड तर आहे, पण आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. चालेल. जेव्हा इथे नवीन काय प्रारंभ होईल तेव्हा तुम्हाला सांगेल. अजूनपर्यंत काय हालचाल नाहीये अजूनपर्यंत, म्हणजे जे काही आणि क्लासेस प्रभू आम्हाला एक्झाम वगैरे काही द्यायची नाही वगैरे काही नाही, फक्त मला क्लास अटेंड करायचे प्रभूजी तुमचे. हो हो. नेक्स्ट टाइम तुम्ही कशाला एक्झाम देणार डबल? काय म्हणाले प्रभूजी? म्हटलं डबल डबल कशाला एक्झाम देणार? नाही, म्हणजे मला असं वाटतं की हे अजून मला समजलेलं नाहीये. हरे कृष्ण. मला पण किती समजलं काय माहिती आता. हरे कृष्ण. पण थँक्यू प्रभूजी, तुम्ही एवढा संग दिला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस बोला ना विना माताजी. हा प्रभूजी, ते म्हणतात ना पुढचं पाठ मागचं सपाट, तशी अवस्था आहे. म्हणजे जोपर्यंत ऐकतो ना तोपर्यंत ते किती सोपं आहे, ते समजण्यासाठी खूप चांगलं आहे आणि आपण फॉलो करू शकतो. सगळ्या गोष्टी अशा हे वाटतात, पण ते तेवढे पुरतच असतं. नंतर पुन्हा परत सगळं विसरून जातो. म्हणजे परत परत असं लेक्चर ऐकलं नाही की मला असं वाटतं हा ऐकलंय बघितलंय, पण तेवढं पुरतच असतं. ते सगळ्या गोष्टी विसरून जातो लगेच. म्हणून असं वाटतं हे कंटिन्यू राहायला पाहिजे. हरे कृष्ण. थँक्यू कंटिन्यू सो मच प्रभूजी. कंटिन्यू सगळ्या रेकॉर्डिंग. प्रभूजी याच्यासाठी भक्ती वैभव लवकर चालू करा. लवकर चालू करा. चालेल चालेल.
अरे हा म्हणजे कसं कंटिन्यू राहील ना, आता एकदम संपली ना भगवद्गीतेची काही आपले भक्तीला समजून दिली की मग नंतर लगेच स्टार्ट केलं तर खूप चांगलं होईल. भक्तांचा आदेश डोक्यावरती. अरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके. गुरुजी भक्तशास्त्री पुन्हा एकदा जॉईन करतो तुमच्या बरोबर. हो हो चालेल चालेल. हरे कृष्ण. भक्ती गुरुजी, हरे कृष्ण. मगाशी तुम्ही बोलताना आहे ना माफी मागत होता, तर तसं काही करू नका गुरुजी, कारण तुमच्यामुळे आम्हाला हे काही ज्ञान ते ग्रंथाला ते शिकायला मिळतंय ना. बारीक बारीक गोष्टी भगवद्गीता आपण सहज अशी पान पान उलटून वाचून घेतो, पण त्याचे काही अर्थ कळत नाही. पण तुमच्यामुळे गेल्या 4 वर्षामध्ये भगवद्गीता आपल्या आयुष्यामध्ये कशी उतरवायला पाहिजे, आपण बारीक बारीक गोष्टी तुम्ही समजून सांगितल्या, त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. हरे कृष्ण. हा आणि सेम. आम्हाला नेहमी तुमचं विद्यार्थी म्हणूनच आयुष्य घडवायला आवडेल. हरे कृष्ण. आता मी विद्यार्थी होणार तुमच्या सगळ्यांचा. काय बरोबर, असं कधीच होणार नाही. हरे कृष्ण. ठीक आहे. आज सेंड ऑफ नाही आहे बाय द वे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. शिक्षिका एज्युकेशन ऑफिसर. मागच्या शुक्रवारी मला नाही लेक्चर अटेंड करायला, तर रेकॉर्डिंग मला असं वाटलं की नाही, मला असं वाटलं की निरोप समारंभ झाला आपला, नाही. आणि मला खूप वाईट वाटलं होतं ऍक्च्युअली की बाबा अरे आपण मिस केलं ते. पण आज आहे ते वातावरण आहे. निरोप असा घेणारच नाही आपण कधीच, कारण तुम्ही जे ज्ञान दिले ते कायम आमच्या बरोबर असणार आहे. आणि पुन्हा नवीन कोर्समध्ये आपण सगळेजण जॉईन होऊ इच्छितो दिसतंय आपल्याला. मला असं म्हणजे मी याच्यात नाही एक गृहीत धरते की आम्ही सगळे पास आहोत, म्हणजे तुम्ही आम्हाला तर काळजीचं कारण नाही, आम्ही सगळे उत्तीर्ण आहोत भक्तिशास्त्रीमध्ये, असा त्याचा अर्थ मी हरे समजते. कृष्ण. आणि अनुत्तीर्ण होण्याचं कारणही काही नाही. तुमच्यासारखे जर शिक्षक असतील आमच्या बरोबर तर ते आम्हाला घडवणार आहेत, म्हणजे अगदी हात धरून लिहायला लावतील, पण ते लिहायला लावणार आहेत. त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाहीये. आता भक्ती वैभव मध्ये आपण भेटू पुन्हा सगळेजण. पण प्रभूजी हे जे रोज दर शुक्रवार बुधवार किंवा असा तो वार ठरलेला, ती वेळ ठरलेली असायची, ती आता आम्हाला पटसूट फूट लागल्यासारखं होतं. म्हणजे काही वेळेला असं असायचं की कामं असायची म्हणून करता येत नव्हतं, पण आता फार खाली खाली वाटायला लागलं की अरे बापरे, आता कसं काय करूया त्या वेळामध्ये. त्याचं पण आम्ही मार्गदर्शन घेऊ की आता हा मोकळा वेळ आम्ही कसा वापरूया. आता तुम्ही 4 वर्ष जे आमच्याकडं आम्हाला सहन केलं प्रभूजी, टायमिंग वगैरे 4 वर्ष तुम्ही आम्हाला सहन केले. मी तुमच्याकडून फार एक महत्वाची गोष्ट शिकली आहे, ती म्हणजे पेशन्स. बापरे, म्हणजे आम्हाला हे एवढ्या याच्यामध्ये शक्य झालं नाही, ते तुम्ही इतक्या लहान वयामध्ये अचीव केलेलं आहे. आणि हरे कृष्ण. फार मोठी क्वालिटी आहे ते सर्व. अर्थात तुम्ही सर्व गिफ्टेड लोक आहात, त्याबद्दल काही वादच नाही प्रभूजी. पण तुमचा संघ आम्हाला मिळतो, आणि आपले हे सगळे बाकीचे जे पार्टिसिपंट्स आहेत ते तर आणखी खूप उत्साही आहेत. भरपूर भक्ती म्हणजे काय म्हणून त्यांना, मला त्यांच्याबरोबर पोहोचू शकत नाही मला माहिती आहे, कारण खूप भक्ती करणारे आणि सगळ्या सेवा करणारी लोक आहेत. पण या सगळ्यांचा संघ मिळाला मला फार खूप आनंद आहे. आणि सगळ्या छान छान आठवणी आम्ही मनात धरून वावरणार आहोत. संपलेला काहीच नाहीये, इथं सुरुवात आहे प्रभूजी, अजून खूप पुढे रडू जायचं. नका. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. माहेरी चालली सून. हरे कृष्ण. हा बोला 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 माताजी. आपल्याला जेव्हा म्हणजे आम्ही गृहीत करतो की आम्ही पास होऊ बुवा, तर आपला सर्टिफिकेटचा एक कार्यक्रम आपण गोपीनाथला आयोजित करायचा. हरी बोल. चालेल चालेल करूया आपण. करू गोपीनाथला मला बोलून घेऊ सर्टिफिकेट घेण्याकरता. महाराजांच्या हातून. हरे कृष्ण. खूप आभारी. सर्टिफिकेट भेटली तर फार बरं. येस येस करू काय, आपण चांगला कार्यक्रम करू. आता एक्झामची तयारी करा. हरे कृष्ण. ओके ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. प्रभूजी यात्रा आहे, तिकीट आता 50 काढायचे का? हा मी तुम्हाला फोन करतो पर्सनली. तिकडे बद्दल आपण बोलूया ना. अच्छा, नाही म्हटलं याच्यातले तर काही लोक येतील. यात्रे करता. अच्छा ते ही आपली वेगळी काढू आपण यात्रा. ते वृंदावन यात्रेमध्ये ते ऑलरेडी झालेलं आहे. तिकडे जे जातील ते जातील. आणि काही लोकांच्या त्या उन्हाळ्यामध्ये एंगेजमेंट असतात ना, घरातल्या सुट्ट्या वगैरे मुलांच्या. आपली स्पेशल यात्रा काढू आपण. जगन्नाथपुरी रथयात्रा. जगन्नाथपुरी श्रील प्रभुपाद. यात्रेच्या वेळेला हो त्याची तयारी चालू आहे माझी रथयात्रेची. त्याचं काम चालू केलेलं आहे आजपासून मी. एक यात्रा संपली की दुसरी यात्रा चालू होते आपली.
ओके. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरु विष्णु कृपा सिंधुमेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की हरे कृष्णा दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा दंडवत प्रणाम. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्णा दंडवत प्रणाम.